19 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395वा जयंती महोत्सवानिमित्त प्रसन्ना प्लॅन 08 व गुरुदत्त नगर सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जय्यत तयारी करण्यात आली। त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शिव शाहीर, श्री रवींद्र पाटील शिरवत तसेच कवी श्री सुरेश खरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं। आलेल्या मान्यवरांचा पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं। सुंदरवाडी वासियांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट शिव शाहीर, श्री रवींद्र पाटील शिरवत यांचा अभ्यासपूर्ण वाणीतून व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तित्वाविषयी सर्वांना बहुमोलाचं मार्गदर्शन केलं। शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी वाटचालीस शिवव्याख्याते यांनी उजाळा दिला। स्वराज्य उभारणीसाठी केलेली प्रतिज्ञा आणि रयतेचे राज्य कसे असायला पाहिजे याची प्रचिती लोकांना दिली। त्याचबरोबर शिवशाहीर श्री सुरेश खरात यांनी आपल्या लेखणीतून छत्रपतींची पोवाडे गायले। आपल्या पहाडी आवाजातून प्रेक्षकांना शिवरायाची माहिती सांगितली। या प्रसंगी कॉलनीमधील कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री मधुकर कदम साहेब, कार्य उपाध्यक्ष श्री गणेश क्षीरसागर आणि सर्व सुजाण नागरिक, सर्व महिला भगिनी, लहान बालक बालिका या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। तसेच कॉलनीतील मोठ्या प्रमाणावर सर्व नागरिकांनी आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करणारे कार्याध्यक्ष श्री मधुकर कदम तसेच उपकार्याध्यक्ष श्री गणेश क्षीरसागर, राघोजी पुंडगे, सुभाष भुजंगळे सर, प्रमोद भाऊ कोल्हे, किशोर लड्डा सर इत्यादींचे कॉलनीच्या वतीनं मनापासून आभार मानण्यात आले। जन्मतला न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। जय भाऊनी म्हणायचं की दलितांच्या घरावर हल्ले करायला लावायची, जय शिवाजी म्हणायचं की मुस्लिमांच्या घरावर हल्ले करायला लावायची। हा माझ्या राजाचा इतिहास नाहीच आहे। खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एक माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी एक उदाहरण देतो की हे उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो। एक बलकूमध्ये, जम्मूमध्ये बलकू नावाचं एक खेडक आहे। या बलकूमध्ये एक मुस्लिम कुटुंब राहत आहे। आई या वडीला छोटासा पोरगा आहे। आई वडील